आमच्याकडे 48 घंटे पाणी येणार नाही, कारण सगळीकडे पुराच्या पाण्यामुळे पाईपला पण आम्हाला पाणी आहे बघा. दाखवते तुम्हाला आम्ही कसं जुगाड केले पाण्याचा. तर हाय फ्रेंड्स, आता चहा वगैरे झाला आणि असंच ब्लॉग थोडासा करते. पाणी तर नाही आम्हाला, जाम वांदे झालेत पाण्याचे, कारण पूर सगळीकडे पूरच झालेला आहे. त्याच्यामुळे उल्हास नदीचा जी पाईपलाईन आहे, उल्हास नदीच्या पातळीला लाईनीला, तर त्याच्यामुळे सगळ्या पाण्याचे हे झाले. जे आपल्या पिण्याच्या पाण्याची पाईप आहे त्याच्यामध्ये पाणी शिरलेलं आहे, म्हणजे सगळ्या पाईपलाईन बंद केल्या त्याच्यामुळे. आणि कसं आहे, पाणी घुसल्यामुळे मग ते सगळं क्लीन करायला घेतलेलं आहे. त्याच्यामुळे 48 घंटे पाणी येणार नाही आम्हाला असं सांगितलं. काल तर होता थोडाफार, कारण आमचं कसं बारवी डॅम म्हणजे आमच्याकडे बाजूलाच जे शुद्धीकरण केंद्र आहे सगळ्यांमध्ये, तुम्हाला माहिती नसेल सांगायला लागत, करायची गरजच नाही. तर त्याच्यामुळे आम्हाला पाणी होतं कालपर्यंत, पण आज म्हणजे रात्रीपासून पाणीच नाही आला. आणि म्हणजे थोडं पाणी होता. पाणी नसल्यामुळे मग आज झालेच वाढले. तर मी काय जुगाड केले दाखवते. मी सुद्धा आंघोळ्या केली, कारण पाणीच नव्हता, म्हणून हा जुगाड करायला लागला. पाऊस नाही ना, म्हणून जरा बरं आहे. मला दाखवते बाहेर जाऊन. हा जुगाड केले आहे, डायरेक्ट मशीनला जॉईन. हा पाणी घ्यायचं मशीनला, गाळून घ्यायला घेतलं आणि आतमध्ये मशीन चालू आहे. आवाज येतो का काय माहिती तुम्हाला. तर असा जुगाड केला आम्ही, नाही तर मग पाणी आम्हाला अजिबात बसतं. असं वाटलं तुम्हाला जुगाड की सांगा. तर फ्रेंड्स, गावात राहिला ना का असा फायदा असतो आणि पाऊस पण पडतो, त्याच्यामुळे मस्त आहे. बरं झाले पाऊस पडतो, तर पाऊस नसतं तर जाम वांदे झाले असते पाण्याचे. तर चला, असा छोटासा ब्लॉग दाखवला आहे. पावसाचं पाणी जो पडतो तो आम्ही गाळून डायरेक्ट वरती वरती टाकीत सोडलेला आहे मशीनच्या ह्याच्याने. तर मला वाटलं नव्हतं म्हणजे जाईल. पहिला पण एकदा असं केलेला 2-3 वर्षापूर्वी, बरेच वर्ष झाली त्याला. डायरेक्ट तेव्हा आम्ही ड्रम लावलेला, आणि आपलं कसं वरचा शेडचा पाणी येतो, स्वच्छच येतो, पण थोडासा कचरा असेल त्याच्यामुळे मी ते खाली कपडा लावलेला आहे, म्हणजे तो गाळून निघेल पाणी. असं तुम्ही पण करा, तुमच्याकडे जुगाड करायचा असेल तर. फ्लॅटमध्ये राहतात त्या लोकांचे ते जाम वांदे असतील, आणि आपण असं गावात राहतो तर आपलं मस्त आहे, आपलं स्वतःचा हे असल्यावर.